उदय माझं एक काम होतं रे, मला तू नक्की सांग, महाराष्ट्रातील विद्यापीठातील घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये समानता आणणे व सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं ते काय करणार आहे तुम्ही? ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये हे सगळी विद्यापीठ येतात ते गव्हर्नरच्या अंडर येतात. गव्हर्नर कसे वागतात तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अशा प्रकारची आंदोलनं करून तुम्ही स्वतः अडचणीत याल, त्यापेक्षा तुम्ही गव्हर्नरची वेळ घ्या. आता मंत्री महोदय म्हणतात की दादा मी ऑनलाईन करायचा प्रयत्न करत होतो, कालपर्यंत माझा प्रयत्न चालू होता, परंतु कुणीही कुलगुरू साथ देत नाही. सगळे कुलगुरू म्हणतात ऑफलाईनच घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे माझा नाईलाज झालेला आहे. कारण शेवटी कुलगुरू म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. काय केलं माहिती दादा, ऑनलाईनचं हे केलेलं 8 दिवसापूर्वी सर्क्युलर केलं आणि त्यांनी परत बॅक केलं. आज अमरावतीला पण आहे ना सर्क्युलर. त्या सगळ्या कुलगुरू एकत्र झाले आणि त्यांनी एकमेकाला फोनाफोनी करून सांगितलं की आपण कुणाचं ऐकायचं नाही, आपण ऑफलाईनच करा. तुझ्यात एकच फोन करून त्या खात्याच्या मंत्र्याला विचारलं, तो म्हणलं दादा मी प्रयत्न केला, परंतु कायद्याने नियमाने कुलगुरूंना अधिकार जास्त आहे. आपण मागच्या वेळेस काही अधिकार काढायचा प्रयत्न केला, त्याला राज्यपालांनी सही केली नाही. सही न केल्यामुळे ते तसंच राहिलं घोंगडं बिजत. आपल्याकडे आलो दादा. खरंच सर्व विद्यार्थी महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे. तरी ते आंदोलन केलं. ऐकत नाही सर. मी त्यांच्याकडे 5 वेळा गेलो नाही, त्यांचा अधिकार आहे. आम्ही ज्या सरकारमध्ये काम करतो त्या सरकारमधल्या मंत्र्याचं स्वतःचं मत आहे, ज्याच्याकडे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, की हे ऑफलाईन न होता ऑनलाईन व्हाव्यात. परंतु त्याचं तिथं काही चालत नाही. आता त्याच्याशी मी बोललो. आम्ही सरकार म्हणून तुमच्या बरोबर आहे. विनंती की तुम्ही मुंबईत आहात तर गव्हर्नरची वेळ घ्या, तिथं जावा गव्हर्नर राजभवनला आणि त्यांना म्हणा की आम्हाला गव्हर्नरला भेटायचं. त्यांचे सेक्रेटरी असतात, ते IAS ऑफिसर असतात, किंवा आम्हाला भेटायचं, आम्हाला 2 मिनिटं भेटू तर त्यांच्या कानावर घाला. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची मागणी म्हणून दादा मी तुमच्या बरोबर आहे ताई, मी स्वतः फोन केला.